दार उघड बये, दार उघड. होम मिनिस्टर कोणाला बघ. होम मिनिस्टर शाळेला उशीर होतो. होम मिनिस्टर आज कामवाली बाई पण नाही आली. होम मिनिस्टर पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा. पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. होम मिनिस्टर होम मिनिस्टर मानतेकर पैठणी घेऊन आला. होम मिनिस्टर पहिली उघडताना दा. होम मिनिस्टर रोज बक्षीस देणार. होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर. नमस्कार. एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आता नॅशनल हायस्कूल मार्ग भांडूप पश्चिम या ठिकाणी. सुनबाई आहेत रुपाली यादव आणि सासूबाई आहेत सुवर्णा यादव. कथ्थकचा ताल, वेस्टर्नचे बीट्स, माझ्या सासूबाई एकदम सुपरहिट. लक्ष्मीच्या पावलांना नटराजाचं बळ, आईनंतर सासवांनाच कळते ना सुनांची तळमळ. डान्स माझं पॅशन, पण भीती एकच, सासरी या कलेचा सन्मान होईल का? तुझं पॅशन तेच आमचं स्वप्न. सासूबाई तुमचा राखून मान, पैठणी जिंकून राखेन साऱ्या सुनांचा मान. सून माझी लाडाची, तरी पैठणी मात्र मानाची. आजचा मान सासूचाच, हो की नाही सुनबाई? पैठणी मीच जिंकणार. वेलकम नमस्कार, होम. अक्षर देतो, उकाणा घ्या. दोघींपैकी थोडा आधी घेणार बघूया. अक्षर आहे ब. बदामी कलरच्या साडीला हिरवा काठ. चंद्रकांतांचं नाव घेते. आज आहे माझ्या घरी होम मिनिस्टरचा थाट. अरे वा. आई वडील आहेत प्रेमळ, सासू सासरे आहेत हौशी. अभिषेकचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. आघाडी सासूबाईंनी घेतली त्यामुळे ही मोठी लक्ष्मी सासूबाई. नमस्कार. द्या ओळख करून. सासूबाई नमस्कार. सुवर्णा यादव, हे सासरे नमस्कार. चंद्रकांत यादव, हे माझे मिस्टर अभिषेक नमस्कार. यादव, हे माझे वडील, नमस्कार. माझी आई, नमस्कार. बहीण आणि सगळी आमची फॅमिली. नमस्कार. मिस्टरांचं नाव काय म्हणाला? अभिषेक. आजपासून अभिषेक सिंगम करा. काय लाजलेत. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. 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 नमस्ते. माहेर कुठलं? खेडच्या बाजूला कुडोशी आहे. पण मग सगळं बालपण कुठे गेलं तुमचं? बालपण माझं सगळं इकडे असं, वडील इन्स्पेक्टर असल्यामुळे ते वेगवेगळ्या गावात फिरायचे. वडील इन्स्पेक्टर होते? हा. ठाणा, त्याच्या अगोदर औरंगाबाद, नंतर नाशिक, असं वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची ट्रान्सफर व्हायची वडिलांची. आणि मग शेवटी असा बराच काळ एकाच ठिकाणी राहिला, तसं ठिकाण कुठलं? ठाणा. ठाणा. ठाण्याला शेवटी हा. येऊन सगळे सेटल झालं. बरं बरं. तुम्ही कुठे राहिला होता लहानपणी? मी लहानपणी म्हणजे माझं बालपण गावी गेलं, दापोली. आणखी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुंबई, भांडूप. तुम्हाला कोणी सांगितलं डोंबिवलीला जायचं म्हणून? डोंबिवलीला जायचं हिच्या चुलत बहिणीला दिलेली, आमच्या गावात दिलेली आहे. बरं. मग त्यांच्यामार्फत हिचं स्थळ आलं. आणि मग जाऊन संकट ओढवून घेतलं तुम्ही? काय हो, एवढं असं आम्हाला एकदम संकटात टाकतं म्हणजे काय कमाल आहे. आता वेळ तशीच होती, दसऱ्याचा दिवस होता, बघायला जाण्याचा. ऐकलं? आणि शस्त्रपूजा ना आपली, शस्त्रपूजा. हा. बंदुकी, तलवारी सगळ्या पूजेला लावलेल्या टेबलावर बघितल्यानंतर थोडस थरकाप झाला. संकटच वाटलं की नाही? कळलं तुम्हाला का शस्त्राला रोज सामोरं जावं लागतं? गेली किती वर्ष? 32. असं वागलात 32 वर्ष त्यांच्याशी तुम्ही? अरे 32 वर्ष सक्सेसफुल संसार केला ना. मम्मी कुठे नाही म्हटलं. अरे तुम्ही शस्त्र घेऊन सज्ज होता म्हणून आलेल्या संकटांवर दोघांनी मिळून मात केली. मग काय काय त्यांना सहन करावं लागलं, हो की नाही? हो ना? मी हो कसं म्हणू? हो नका म्हणू, हो नका म्हणू. तुमच्याकडे येतो आता. एकदम मला तुमच्याकडे सतत बाजीराव सिंगम छत्रपती बघतोय असं. परत लग्न कधी जमलं तुमचं? लग्न जुळलं गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये. मग तुमचं कसं काय, म्हणजे कुठे बघण्याचा कार्यक्रम वगैरे झाला का? कार्यक्रम म्हणजे खायला लागलाय? सरळ शोधली होती,
पण काही जमत नव्हतं कुठे. मग कुठलं स्टेशन? मग शेवटी स्टेशन नाही, ऑनलाईन गेलो. मग शेवटी हां, तिकडे बरी वाटली, बऱ्यापैकी वाटली. म्हणून भेटायचा बेत केला. मग भेटलो आणि मग आम्ही दोघांनी ठरवलं की आपण घरी सांगूया आता. म्हणजे आधी आई बाबांना नव्हतं सांगितलं, फक्त बरं. सांगितलेलं असं असं स्थळ आहे. पण ते म्हणाले तुमचं आधी पसंती करा मग घरी सांगा. बरोबर. मग घरच्यांचा होकार आला आणि मग जमलं. काय करता तुम्ही? मी मराठी इंडस्ट्रीत दीपाली विचारे कोरिओग्राफर आहेत, त्यांना मी गेले 8 वर्ष असिस्ट करते आणि त्यांच्याकडे शिकते. बरं. नृत्याची आवड आहे तुम्हाला? हो, खूप. खूप नृत्याची आवड आहे. बरं 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 बरं. मग तुमचं माहेर कुठलं? डोंबिवली. दोघांनाही डोंबिवलीच्याच भेटले. एक पूर्व एक पश्चिम. अच्छा, तुम्ही डोंबिवली पूर्व? नाही, मी पश्चिम. पश्चिम. ह्या तुम्ही पूर्व. पूर्व. सुरुवातच पूर्व पश्चिम अशी झालेली आहे. आता या दोन्ही गटांना मी प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न आहे सूनबाईंसाठी. मला सांगा, तुमची कोणती कृती सासूबाईंची चिंता कमी करेल असं सासूबाईंना वाटतं? त्यांचं म्हणणं आहे की स्वभाव शांत ठेव, सगळं धीराने सोडव, पटकन रिॲक्ट होत नको जाऊ. तर चुकलं. त्यांची इच्छा आहे, जरा उशीर होत असेल तर एक फोन करून कळवायला काहीच हरकत नाही, म्हणजे चिंता कमी होईल. कळलं? एक गुण गेला. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. सासूबाईंच्या होणाऱ्या सूनबाईंबद्दल, सासूबाईंच्या म्हणजे जी सून घरात येणार तिच्याबद्दल काय अपेक्षा होत्या? आम्ही जॉईंट फॅमिलीत राहिल्यामुळे त्यांचं म्हणणं होतं की जॉईंट फॅमिलीत राहून सगळ्यांना सामावून घेणं, आणि त्यांचा एक गुण आहे स्वच्छता प्रिय सून हवी होती त्यांना. चुकलं. काय सांगा? अंगात धमक असलेली, टॅलेंट असलेली अशी मला सून हवी. सवी बोलला होती ना तुम्ही मगाशी. जी स्वतःच्या कर्तृत्वावर काहीतरी नाच करेल, आपलं उभी राहील अशी. कळलं? पुढचा प्रश्न सासूबाईंसाठी. डोंबिवलीतलं असं एक ठिकाण आहे की ज्याला जगात तोड नाही असं सूनबाईंना वाटतं. पास. डोंबिवलीचा काढू. चला, सूनबाईंना काय वाटतं? कशाला तोड नाही? फडके रोड. हा, फडके रोड. फडके रोडला जगात तोड नाही असं सूनबाईंना वाटतं. काय वाटतं असं? तर तिथेच लहानाचे मोठेपेक्षा मैत्री जास्त तिथेच फुलत गेली. काही असेल तरी फडके रोडवर. डोंबिवलीत सण असू दे, पाडवा असू दे, दिवाळी असू दे, फडके रोड. दिवाळीची पहाट ही फडके रोडवर ज्या पद्धतीने साजरी होती तशी खरंच जगात कुठेही होत नाही. पुढचा प्रश्न तुमच्या. विचारा. कोणत्या त्रिमूर्ती बरोबर नृत्य केल्यामुळे सूनबाईंना धन्य धन्य वाटले? सचिन पिळगावकर एक असणार, हा, अशोक सराफ 2, आणि तिसरं नाव? हेल्पलाईन बोला ना. तिसरं नाव? ही खूण केल्याबरोबर त्यांचं नाव प्रत्येक मराठी मनात येतं. निर्माता, दिग्दर्शक, महेश कोठारे. अभिनेते महेश कोठारे. अभिनंदन. चला, अशा तऱ्हेने हा गुण मिळाला तुम्हाला. हा, एक तरी उत्तर आलं बरोबर. आता पुढचा प्रश्न आपण सासरे बोलणं विचारूया. हा, बरं, मला सांगा, तुमचा कोणता गुण समस्त पतींमध्ये असावा असं तुमच्या पत्नीला वाटतं? गप्प बसणे. म्हणजे कधी राग आल्यानंतर. कोणाला? यांना राग आला की शांत बसणे. हा गुण चांगला प्रत्येक पतीमध्ये असावा असं तुम्हाला वाटतं. अभिनंदन. चला, एक गुण मिळाला तुम्हाला. हा, आणि आता चिरंजीवा, तुमच्याकडून कोणत्या प्रतिक्रियेची तुमची पत्नी आतुरतेने वाट पाहत आहे? तिच्या नाचण्याचं कधी कौतुक करावं किंवा खूप छान अप्रिशिएट की चांगलं नाचली करून असं तुम्ही बोलावं असं त्यांना वाटतं. अभिनंदन. चला, हा गुण त्यांना मिळाला. नमस्कार. नमस्कार. बरं, मला तुम्हाला विचारायचं आहे, संसाराच्या होमामध्ये पॅशन ही स्वाहा करावी का? संसाराच्या होमामध्ये आम्ही सर्व आमचे हे स्वाहा केले. म्हणजे काय आपल्याला आवडी होत्या, आवडी, निवडी होत्या. म्हणजे त्या थोड्या आम्ही बाजूला ठेवल्या आणि संसाराला प्राधान्य दिलं. संसाराला प्राधान्य दिलं. माझं म्हणणं आहे पॅशन आधी आणि मग संसार, दोन्ही एकत्र करणं हे माझं स्किल आहे. मी संसाराला प्रायोरिटी दिली आणि मी आधी संसार केला आणि पॅशन्स बाजूला ठेवले माझे. लग्नाच्या आधीपासून मी त्या पॅशन मध्ये असल्यामुळे मी ते बाजूला नाही ठेवू शकले, आणि ते जर पुढे घेऊन जायचं असेल तरच मी लग्न करेन असं माझं ठरलं होतं.
आणि समोरचा किंवा माझ्या घरचे सासरची मंडळी पण तशी हवी आहेत मला. म्हणून मी खूप म्हणजे मी लग्न करायला पण खूप वेळ घेत होते. बाबा तुमचं काय म्हणणं? जोपर्यंत आम्ही आहोत घरी खंबीर, तोपर्यंत तुम्ही तुमचे छंद जोपासू शकता. एक मिनिट, मुलगा आईच्या बाजूने जाणार आहे का बायकोच्या बाजूने जाणार आहे? मला असं वाटतं की दोघांमध्ये बॅलन्स राहावा. छंद एक नंबर की संसार एक नंबर? छंद एक नंबर. आई काय देऊ म्हणजे फेकून मारायचं? हे साधारण ह्यातलं काय देऊ? संसाराला प्राधान्य पाहिजे की नाही. आपण आता संसारात उतरलो म्हटलं आपण संसार करायलाच पाहिजे ना. बरोबर. मग छंद करत नसेल तर संसार कधी करणार? पण मला बरोबर आहे, म्हणजे हे म्हणण्यामागचं तुमचं कारण काय आहे? म्हणजे काय तुम्हाला असं का वाटतं? म्हणजे कारण काय तुमच्यासारखेने आता या नवीन पिढीवरती ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. तेव्हाचा काळ वेगळा होता. तेव्हा जास्त करून छंदांना प्राधान्य नव्हतं. आता आपण कसं नवीन विचार येतात त्यामुळे आपण छंदांना आता प्राधान्य द्यायला लागलोय. बरोबर. पूर्वी तसं नव्हतं. आमच्या सासूच्या काळात तसं नव्हतं. आमच्या तुम्हाला आवड होती कसली? मला आवड होती, तसं नव्हते असं नाही. कसली? मला शिक्षण पूर्ण करायचं होतं, ब्युटी पार्लरचा कोर्स करायचा होता. पण ते मुलांना टीचर्स बनायचं तो एक छंद होता माझा. पण तो मी नंतर पूर्ण केला घरी ट्युशन्स वगैरे घेऊन. पण मग ब्युटी पार्लरचा कोर्स आताही करू शकता तुम्ही? आता जाऊ शकते, आता फ्री आहे ना. तेव्हा मी क्लासेस घ्यायची त्यामुळे मला वेळ नाही मिळाला. कारण घराला खूप प्राधान्य दिलं तुम्ही. खरं खूप छान केलं. कळलं? तुम्ही छंद जोपासा. आम्ही आहोत पण त्या छंद जोपावू शकतात. बरोबर आहे. मी तिला सांगितलं तुला जे शिकायचंय जे करायचंय तू कर, मी आहे पाठीशी. तुमचं काय म्हणणं? छंद करायच्या लिमिटमध्ये. छंद लिमिटमध्ये करायचं. तुमचं काय म्हणणं? कलागुण पण जोपासायला पाहिजे आणि संसार पण बघायला पाहिजे. दोन्ही करायला पाहिजे, पण संसाराला प्राधान्य की कलागुणांना? कलागुणांना आजकाल कलागुणांना जास्त प्राधान्य आहे ना. तुम्ही तुमचे कोण कोण आहे? बहीण आहे? बहीण आहे, धाकटी बहीण आहे. धाकटी बहीण आहे ना. आवाज वाढलाय तुमच्या गटात राहून. तिकडे काय म्हणणं आहे? सगळा तरुण गट इकडे दिसतोय. प्राधान्य कशाला द्यायचं? छंदाला. तुमचं काय म्हणणं आहे? हे प्रत्येकाचं मत आणि मन आपण ऐकलं. आता सुनबाई आणि सासूबाई. सगळ्यांची मतं इथे आलेली आहेत आणि आता प्रश्न विचारतो. साबणाच्या वड्या कोणाला गिफ्ट कराल? या दोघींपैकी साबणाच्या वड्या भेट वस्तू द्यायची असेल तर कोणाला द्याल? बाबा खाली खाली चेहरा दिसत नाही का? सांगा बाबा. कारण का ती स्वच्छता तिचं गुणधर्म आहे. बरोबर. साबण आमच्या घरात जास्त लागतो साफसफाईसाठी. कुत्र्याला सुद्धा वळण लावलेले. पाय धुतल्याशिवाय आतमध्ये येणार नाही तो कुत्रा. आल्यानंतर तो तिथे बाहेर उभा राहणार. अरे बापरे. पुढचा प्रश्न. या दोघींपैकी मुलगा जो आहे तुमचा तो या दोघींपैकी कुणाच्या तालावरती छान नाचेल? सुनेच्या की सासूबाईंच्या? सगळ्यांची उत्तरं पाहिजे. तुम्ही किती म्हणालात ना तरी आता आम्हाला काय ते कळून चुकलंय. हा बरं चाललंय तुमचं. पुढचा प्रश्न. नवऱ्यासाठी 16 सोमवारचे उपवास या दोघींपैकी कोण करू शकेल असं वाटतं? आणि तुम्ही काय 16 सोमवार बसून खाणार? नाही, मी उपवास करते. नाही. नवऱ्यासाठी या उपवास करणार आणि 16 सोमवार या त्यांना उपवास घडवणार. वा वा वा. बघा टाळ्या आल्या. या टाळ्या फार महत्वाच्या आहेत. पुढचा प्रश्न मला सांगा. शिकारीला जायचं असेल आणि दोघींपैकी कोणातरी एकीलाच घेऊन जायचं झालं, म्हणजे वाघाच्या तोंडी द्यायला नाही तर सोबत शिकारीला बरोबर पाहिजे म्हणून, तर कोणाला घेऊन जा? 1 2 3 4 5 जण म्हणतायत सून आणि 5 जण म्हणतायत सासू.
बरं मला सांगा, तुम्ही सासूला का घेऊन जा? तशी थोडं भक्कम आहे जरा. म्हणजे वाघ आला तर पुढे करायला. तिला प्राण्यांचं जरा नाही, बायको राहू दे. तिला प्राण्यांची भीती वाटते जरा. तुम्ही सुनेला का घेऊन जा? थकले जा. आता मागच्या थकली आहे कडेला जायचं म्हटलं. या गप्पा अशा सुरू राहणार आहे. शेवटचा प्रश्न आहे की या दोघींपैकी आज पैठणी कोण जिंकेल असं वाटतं? पैठणी. बर, सगळ्यांचं म्हणणं आहे सून, फक्त मिस्टरांचं म्हणणं आहे सासू, आणि मुलगा आता मात्र सुनेच्या बाजूने. हा, कशी असतात ना. आणि आता या खेळामध्ये पुढे काय होणार पुढच्या टप्प्यावरती ते आपण बघणार आहोत. सून गटाचे आहेत 3 गुण आणि सासू गटाचे आहेत 4. आणि आता आपण बघूया मत कोणी कोणाच्या बाजूने दिली. घ्या. 9 10 बरोबरी झाली. 11 तुम्ही आता सुरू करा वाजले की बाणा. थांबा थांबा, 16 अजून 2 मतं आहेत. बाबांनी कोणाच्या बाजूने मत दिलंय ते बघायचं आणि मुलांनी. हे आहे मत बाबांचं. किती झाली आहेत? 10 11 मुलगा कोणाच्या बाजूने असेल? माझ्या बाजूने. मुलगा माझ्या बाजूने असणार असं यांना वाटतंय. तुमचं काय म्हणणं आहे? कोणाच्या बाजूने? आईच्या बाजूने. उद्यापासून वाजले की बाळा नक्की होणार आहे. बाळा माझ्या बाजूला. अरे हे मत आहे सुनबाई. बोला, माझ्या बाजूने. 16 गुण मिळवून आजच्या भागात विजेता ठरलेला गट आहे सासू गट. अभिनंदन. अभिनंदन. ही भेटवस्तू तुला. 1600 रुपयाची लक्ष्मी तुमच्याकडे आली. अभिनंदन. आणि आता पैठणी बघूया कोण जिंकणार. बरं, आता या खेळामध्ये आपण बघणार आहोत. इकडे अनेक तुकडे दिलेले आहेत, इकडे अनेक तुकडे दिलेले आहेत. 2 मिनिटामध्ये वेळ आहे, 2 मिनिटाची, आणि 2 मिनिटामध्ये ते अशा तऱ्हेने उभे करायचे हे ठोकळे एका पुढे एक, की त्यानंतर 2 मिनिटामध्ये जेवढे ठोकळे उभे होणार त्यानंतर मी एकाच ठोकळ्याला कुठल्या तरी स्पर्श करणार आणि मग एकावरती एक असं करत अनेक ठोकळे पडणार. लक्षात ठेवा, जितके ठोकळे पडणार तितके गुण मिळणार. स्पर्श एकदाच होणार आहे आणि मग गुणसंख्या कोणाची जास्त ते आपण बघणार. ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1 2 3. नऊ 8 7 4 3 2 1.
वेळ संपली. 1 2 3. या खेळामध्ये खूप छान साथ दिली मुलांनी. झी मराठीकडून ही भेटवस्तू. तर सासरेबुवांनी पण खूप छान साथ दिली. ही भेटवस्तू झी मराठी. उपविजेता ठरल्या सासूबाई. सासूबाईंना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या सूनबाई. सूनबाईंना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैसे. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या. नमस्कार.